बाळ जन्माला आलं की त्याला आधी नाव दिलं जातं, त्याला ओळख दिली जाते. नावामुळे नामामुळे आपल्याला एखाद्या व्यक्तीची, वस्तूची, ठिकाणाची ओळख मिळते. आणि एकदाची ओळख पडली की आपण पटकन त्याला त्या विशिष्ट नावाने आवाज देतो, हाक मारतो, हा बोलावितो. तर बघूया नाउन्स. काय बघूया? नाउन्स. नाम, हिंदीत त्याला संज्ञा म्हणतात, संज्ञा म्हणतात. ओके, नाम, नाव. ओके, नामाचे प्रकार आहेत. प्रॉपर आहे, काउन आहे, काउंटेबल आहे, अनकाउंटेबल आहे, ऍबस्ट्रॅक्ट आहे, कलेक्टिव्ह आहे, कॉन्क्रीट आहे, मटेरियल नाउन आहे, भरपूर आहे. टाईप्स मध्ये म्हणतो म्हटलं तर कमीत कमी 5-25 निघतील. तर ढोबळ मानने 6-8 आहेत, ते बघूया. प्रॉपर आणि कॉमन. प्रॉपर आणि कॉमनचा फरक समजून घ्या. झाडं आहेत, गावोगावी झाडं आहेत, रस्त्यानी ज्या झाडं आहेत आपण त्या सगळ्यांना झाडं म्हणतो, ट्री. पण त्या ट्रीची नावं आहेत, त्या झाडांची नावं आहेत. मँगो ट्री, बॅनियन ट्री, नीम ट्री, है ना, पीपल ट्री. बरोबर आहे ना? तर ट्री इज अ कॉमन नाउन आणि मँगो इज अ प्रॉपर नाउन. नीम इज अ प्रॉपर नाउन. प्लांट, तर प्लांट इज अ कॉमन नाउन. मग त्या प्लांटची वेगवेगळी नावं आहेत. जास्मिन आहे, मोगरा आहे, नाही का, लिली आहे. त्या प्लांटची वेगवेगळी नावं आहेत. तर कॉमन आणि प्रॉपर. जसं मिनिस्टर, एखादा देश आहे त्याचं मंत्रालय आहे, त्याचे मिनिस्टर्स आहेत. तर मिनिस्टर हे कॉमन आहे. मग त्या मिनिस्टरचे प्रकार आहेत. फायनान्स मिनिस्टर, होम मिनिस्टर, डिफेन्स मिनिस्टर, सोशल अँड वेलफेअर मिनिस्टर, हेल्थ मिनिस्टर, आदी. तसं रिव्हर्स आहे देशामध्ये, तर रिव्हर इज अ कॉमन. रिव्हर हा कॉमन नाउन झालं. मग रिव्हर गंगा रिव्हर, यमुना, सरस्वती, कावेरी, तुंगभद्रा, गोदावरी, कृष्णा, नर्मदा, या नद्या आहेत. ही त्यांची प्रॉपर नाव आहेत, प्रॉपर नाउन. आणि रिव्हर हे कॉमन नाउन. तर बघूया. मँगो, अजय, शुभा, राधा, गोपाल, मुंबई, इंडिया, फायनान्स, गंगा, हे प्रॉपर नाउन झाले, नाही का. जसं मुंबई, मुंबई प्रॉपर नाउन आहे. मुंबई म्हणजे एका शहराचं नाव आहे. तर सिटी इज अ कॉमन नाउन. असे भरपूर सिटीज आहे आपल्या इंडियामध्ये, त्या सिटी इज अ कॉमन नाउन. मग त्या सिटींची प्रॉपर नाव आहे, तर ते प्रॉपर नाउन. ओके. आता काउंटेबल आणि अनकाउंटेबल. जे मोजता येते ते काउंटेबल, जे मोजता येत नाही ते अनकाउंटेबल. आता काय काय मोजता येते? तुमच्या आजूबाजूला वस्तू बघा. तुमच्या आजूबाजूला पेन पडला असेल तर मोजता येतो. 1 पेन, 2 पेन, 3 पेन, 4 पेन. कॉपीज मोजता येतात, बुक्स मोजता येतात, टेबल्स मोजता येतात, बॉटल मोजता येतात, कॅलेंडर मोजता येतात. तर ज्या गोष्टी मोजता येते ते काउंटेबल, ज्या मोजता येत नाही. मग काय मोजता येत नाही? पाणी मोजता येत नाही, तेल मोजता येत नाही, हवा मोजता येत नाही, डोक्यावरचे केस मोजता येत नाही, तांदूळ मोजता येत नाही, गहू मोजता येत नाही. वॉटर, एअर, हेअर, डस्ट, स्मेल, व्हीट, राईस, ऑइल, आईस, ऍडवाइस, मनी, हे मोजता येत नाही. जे मोजता येत नाही ते अनकाउंटेबल, आणि जे मोजता येतात ते काउंटेबल. आणि ज्यामध्ये भाव असतो, ऍबस्ट्रॅक्ट नाउन, त्याच्यात भाव असतो, जो दिसत नाही, व्यक्त अनुभवला जातो, ज्याला फिजिकली आपण स्पर्श करू शकत नाही, ते भाववाचक नाव.